नमस्कार, मी अपूर्वा तळणीकर. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झाला आहे त्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि ज्या विद्यार्थ्यांचं पदवी स्पर्धे शिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 रुपये देणार आहेत. आपल्यासोबत काही तरुण आहेत. आपण त्या तरुणांशी संवाद साधला की त्यांना नेमकं या योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला काय वाटतं? हे बघा, आता मुख्यमंत्र्यांनी जी योजना जाहीर केली त्याच्यात असं दाखवलं की स्टायपेंड म्हणजे जे 12वी झाले त्यांच्यासाठी काही रक्कम काढली आणि ज्यांना 10 जे पदवीधारक आहेत त्यांना वेगळं त्यांनी काही स्टायपेंड वाढवून दिलं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की हा झाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर सरकारचा. तुम्ही डायरेक्ट डीबीटी थ्रू सरकारचे डीबीटी थ्रू मुलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करताय. पण तरुणांचं असं म्हणणं आहे की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त पाहिजे. म्हणजे युनिव्हर्सिटींची तुम्ही क्षमता वाढवा, असं युनिव्हर्सिटीची क्षमता वाढवा किंवा मग वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तुम्ही अजून वाढवा. तुम्ही डायरेक्टच त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहे. मग कुठंतरी अशी टेंडन्सी निर्माण होऊ शकते युवकांमध्ये की आम्ही सरकारने जर ऑलरेडी पैसा जमा करतात तर मग ते कुठंतरी मुलांचं काम करण्याची क्षमता अजून कमी होण्याची किंवा अजून काहीतरी काम करण्याची क्षमता त्यांची कमी होऊ शकते. म्हणून ह्या योजनेपेक्षा काहीतरी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सरकारने करायला पाहिजे किंवा मग त्यांचं क्वालिटी कशी वाढेल ते बघायला पाहिजे. तुम्हाला वाटतं सरकार गंभीर आहे का तरुणांच्या बाबतीमध्ये? हे बघा, याचं उत्तर आता हो पण देऊ शकतो आणि नाही पण देऊ शकतो. कारण योजना जाहीर केली म्हणजे गंभीर पण दिसू शकतं आणि इलेक्शन पण काही दिवसांनी तोंडावर आहे. मग हा एक चुनावी जुमला आहेत का याची पण शंका तरुणांमध्ये येऊ शकते. तुम्हाला काय वाटतं सरकार योजना योग्य की अयोग्य? तरुणांना फायदा होईल की नाही होईल याचा? तरुणाचा फायदा तर होईल. बेरोजगार आहेत, बेरोजगार तर अजून वाढ. काम काय केलं नाही तर पैसा भेटणार ना, कामं केलं नाही तर पैसा भेटणार ना, नोकऱ्या तर मिळणार काय, त्याला कायची आदत पडून वाटतं की अंमलात येईल की नाही? तर नाही वाटत, पण आता ते त्यांना माहिती, कारण त्यांनी स्वतः घोषणा केली आहे तशी. जोपर्यंत ती परिपत्रक येत नाही किंवा त्याचा GR निघत नाही किंवा ज्या त्याला प्रोसेस लागतात त्या होत नाही, दोन्ही विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये पास पण व्हायला पाहिजे मेजॉरिटीमध्ये, त्यानंतर ती योजना अंमलामध्ये येते. लाडका भाऊराया म्हणा किंवा हे म्हणा, तुम्ही जर अशा योजना राबवण्यापेक्षा त्यांना जर क्वालिटी एज्युकेशन दिलं, म्हणजे स्कूलपासूनच जर त्यांना चांगलं एज्युकेशन दिलं तर त्यांना गरजच नाही अनएम्प्लॉयमेंट राहण्याची. पण मला असं वाटतं की जसं त्यांनी ही योजना राबवली मग तुम्ही तरुणांना आणखी ऐत खाऊ अशी सवय लावताय असं मला वाटतं. तुला काय वाटतं ठीक आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट काहीतरी प्रोव्हाइड करतं आहे तरुणांसाठी, मात्र त्यांना जॉब सिक्युरिटी हवी आहे तरुणांना. तर मग ते म्हटले की फंडिंग करणार किंवा मग ते म्हटले की हा सगळा खर्च गव्हर्नमेंट करणार. तर आता हे कॉन्ट्रॅक्ट बेसिससारखं झालं का? कारण की गव्हर्नमेंट ठीक आहे, ह्या गव्हर्नमेंटने एक्सपेंडिचर केला, पण जर नेक्स्ट गव्हर्नमेंटने केलं नाही तर त्या तरुणांचा प्रश्न बेरोजगारीचा तसाच राहील. तर मला असं वाटतं एम्प्लॉयमेंट जनरेशनवर गव्हर्नमेंटने फोकस करावं, रादर दॅन त्यांना सबसिडीज वगैरे द्या. ठीक आहे, एक इन्सेंटिव्ह मिळेल किंवा मग त्यांचा आत्ताचा सध्याचा प्रॉब्लेम जो आहे तो भागून जाईल किंवा तो रिझॉल्व्ह होईल. पण नंतरचं काय, त्यांना जॉब सिक्युरिटी आहे का त्या गोष्टीमध्ये? किंवा मग जो खर्च गव्हर्नमेंट आता करतं की सबसिडीज ते जे म्हणते की स्टायपंड वगैरे देणार, तर मग त्या गोष्टी त्यांनी स्कूलपासून जर त्यांनी स्कूलमध्ये स्किल एज्युकेशन प्रोव्हाइड केलं बरोबर, तर तेव्हापासून आपोआप तरुण स्किल्ड होईल आणि तो इंडिपेंडंट व्हायला सुरुवात होईल. बरोबर. अजून एक पूर्ण आपण त्याला विचारूयात, सरकारने जी योजना आणली तुला काय वाटतं की काय करणार? ही योजना खरंच चांगली आहे आणि सरकार चांगलं काम करतं. आता असं म्हणणं आहे की ही योजना केली सरकारने, पण त्यासाठी काहीतरी अटी ठेवल्या पाहिजे. त्यांना गरज आहे खूप त्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्यासाठी ही सवलत ठेवली पाहिजे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजी.